ही दृश्य पाहून तुम्हाला एखादा मेळावा भरल्यासारखं वाटेल, तर प्रेक्षक हो हे खरं आहे. हा आहे तृतीयपंथीयांचा मेळावा. अनाम प्रेम या संस्थेनं आयोजित केलेल्या या मेळाव्यात देशभरातून तृतीयपंथीयांनी सहभाग घेतला होता. खरं तर तृतीयपंथीयांना आपण नेहमी ट्रेनमध्ये भीक मागताना किंवा एखाद्या लग्नात नाहीतर बारशात नाचताना पाहिलं. आपल्या तिरस्काराच्या नजरेतनं दिसणारी ही माणसं जगण्याचा जो संघर्ष करतात तो समजून घेतला ना तरी त्यांच्यासाठी खूप मोठा पुरस्कार असेल. लोकांमध्ये पण ही आम्हाला बघण्याची एक वेगळी नजर उत्पन्न होत आहे की नाही, हे लोक फक्त टाळी वाजवून किंवा पैसे मागणं हे यांचं काम नाही, की हे अजून सुद्धा काही काम करू शकतात आणि आपलं उदरनिर्वाह चालू शकतात. हे आम्हाला दाखवायचं. मैं ये भी वही सीखी जो नॉर्मल बच्चे ने सीखा. तो मेरे एजुकेशन में और नॉर्मल के एजुकेशन में फ़र्क क्या है? नहीं है फ़र्क. तो इंसान में क्यों फ़र्क दिखा रहे हो? मैं यही कहना चाहती हूँ कि इंसान की भी खूबियाँ बहुत है. हमें भी एक्सेप्टेंस करके देखिए तो हम भी आपको बताएंगे कि हमें भी कुछ कमी नहीं है. या मेळाव्यादरम्यान पाककला, कपडे, ज्वेलरीज अशा वेगवेगळ्या प्रदर्शनाचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते. हिजड़ा लोग भी अगर करने के लिए सोचेगी तो कुछ भी कर सकते हैं. उनके अंदर भी मन है, उनके अंदर भी पावर है, उनके अंदर भी स्ट्रेंथ है. फिर फिजिकली सपोर्ट होना चाहिए. अगर तो कम्युनिटी पे से हो और बाहर से भी उनका पहले फर्स्ट ऑफ ऑल मन सपोर्ट होना चाहिए कुछ करने के लिए. समान अधिकाराच्या गप्पा अगदी चौथऱ्यापासून ते गाभाऱ्यापर्यंत होत असतात. पण तृतीयपंथीयांचा विषय आला की सर्वांच्याच नजरा दुसरीकडे वळतात. या सगळ्यात तृतीयपंथीयांची लढाई सुरूच आहे, नाकारत असलेल्या जगात स्वतःचं एक जग बनवण्यासाठी. या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांची दारं सर्वांसाठी खुली केली गेली. पण आपण एक समाज म्हणून आपल्या व्यवस्थेची दारं त्यांच्यासाठी कधी खुली करणार? व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह रवी जयस्वाल, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.